हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज महत्त्वाच्या विषयावरती आपण प्रकाश टाकतोय, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि पालकांचे महत्त्वाचे प्रश्न येत आहेत. सर, यावर्षी वेटरनरी सायन्सेस कॉलेज नव्यानं प्रायव्हेट कॉलेज सुरू होत आहेत, परंतु या प्रायव्हेट कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस कशी असेल, किती सीट्स रिझर्व्ह असतील, मॅनेजमेंट कोटा कशा पद्धतीने होईल, स्कॉलरशिप कोणकोणत्या विद्यार्थ्यांना लागू होईल, याही पलीकडं गव्हर्नमेंट कॉलेजचे ॲडमिशन कशा पद्धतीने होतात, त्यासाठी रिझर्वेशन पॅरामीटर काय आहे आणि एकंदरीत ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेचा भाग होत असताना कट ऑफ किती लागेल आणि कोण विद्यार्थी ॲडमिशनसाठी पात्र होऊ शकतात, याविषयीचे अनेक कॉल्स आणि मेसेजेस विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून येत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सखोलपणे जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं वेटरनरी सायन्सेस हा कोर्स काय आहे, यामध्ये संधी काय काय आहेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील, ॲडमिशन फॉर्म भरत असताना काय काळजी घेतली पाहिजेत, त्यानंतर स्कॉलरशिप कोणाकोणाला मिळणार आहे, ॲडमिशनमध्ये प्रायव्हेट कॉलेज म्हणजे काय, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणकोणते आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणकोणते आहेत, या आणि इतर विषयांवर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात वेटरनरी डॉक्टर होण्याची संधी तुमच्यासाठी घेऊन आले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पॉईंट जाणून घेणार आहोत. वेटरनरी सायन्सेस म्हणजे काय, त्यासाठीची ऑल डिटेल स्ट्रॅटेजी आपण जाणून घेतो विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, BVSC किंवा वेटरनरी सायन्स म्हणजे काय, पहिला प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतो. त्याचं उत्तर देताना विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा की वेटरनरी सायन्स इट इज अन प्रोफेशनल अंडर ग्रॅज्युएट डिग्री कोर्सेस. बरोबर आहे, हा प्रोफेशनल UG कोर्स आहे. 5.5 वर्षाचा कोर्स आपल्याला पाहायला मिळतो. ही ऑर्गनाइज बाय द वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया, VCI कडनं हा कोर्स राबवला जातो. आणि द कोर्स प्रिपेअर स्टुडंट टू बिकम क्वालिफाईड वेटरनरी डॉक्टर्स who diagnose, treat and prevent the diseases in animals. वेटरनरी सायन्सेसमध्ये जे कोणी लोक काम करतात ती पर्टिक्युलरली ॲनिमल्ससाठी काम करतात, म्हणजे तुम्ही जनावरांचे डॉक्टर होणार आहात. त्यामध्ये while contributing to livestock development and public health, livestock development and public health साठी काम करण्याची तुम्हाला ही संधी येणार आहे, म्हणजेच BVSC वेटरनरी सायन्सेस. त्यानंतर पुढे जाऊन हा जो कोर्स आहे, हा आपल्याला या ठिकाणी कोर्स ड्युरेशन 4.5+1 म्हणजेच 5.5 वर्षाचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 year कंपल्सरी फॉर रोटरी इंटर्नशिप मीन्स क्लिनिकल ट्रेनिंग. यासाठी हा 5.5 वर्षाचा टोटल प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एकंदरीत काय, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं पशुसंवर्धन विभाग किंवा पशुसंवर्धन खातं या अंतर्गत बऱ्याच नामी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. आणि विशेष करून जनावरांच्या आणि प्राण्यांच्या देखरेखीसाठी, प्राण्यांच्या आयुष्यासाठी आणि हितासाठी काम करणे म्हणजेच वेटरनरी सायन्स. आता आपण पुढे जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो की यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. सर, यासाठी कोण पात्र होऊ शकतं, तर प्रामुख्याने बघा की 12th स्टँडर्ड तुम्ही 12वी सायन्स पास झालेला पाहिजेत आणि 50% मार्क्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हा ग्रुप तुमचा कंपल्सरी आहे. त्यानंतर 47.50% 47.50% रिझर्व कॅटेगरीसाठी तुम्ही ओपन EWS असाल तर 50% तुम्हाला पाहिजेत, रिझर्व असाल तर 47.50% तुम्हाला 12वी सायन्समध्ये पाहिजेत. इथपर्यंत समजलं. चला पुढे. सर, ॲडमिशन ऑफ द कॅन्डिडेट्स टू BVSC अँड AH डिग्री कोर्स शॉल बी मेड ऑन द बेसिस ऑफ द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. तुम्ही 12वी सायन्स पास आहात, ही एलिजिबिलिटी तुम्ही कंप्लीट केलीत, परंतु सर्वात महत्त्वाची एलिजिबिलिटी आहे याला फक्त आणि फक्त तुम्ही नीट एक्झामिनेशन दिलेली पाहिजेत. नीट बेसिसवरच ॲडमिशन होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला 2025 असेल त्या ठिकाणी तुम्ही 2026 असं रीड करायचे, कारण ही जी प्रॉस्पेक्टस आहे किंवा ही जी माहिती आहे ही आपण लास्ट इयरच्या प्रॉस्पेक्टसमधून घेतलेली आहे. या वर्षाचं प्रॉस्पेक्टस आल्यानंतर पुन्हा डिटेल व्हिडिओ येईल, परंतु आपल्याला नीट ही एक्झामिनेशन कंपल्सरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. कॅन्डिडेट शुड फुलफिल द एलिजिबिलिटी कंडिशन ऑन 17 years ऑफ एज आज ऑन 31/12/2025. 31/12/2025 ला तुमचं एज जे आहे ते 17 वर्षापर्यंत असलं पाहिजेत, म्हणजेच 17 वर्षाचे पुढील विद्यार्थी तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल असू शकतात. इंग्लिश शॅल बी द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन अँड एक्झामिनेशन टू BVSC अँड AH डिग्री कोर्स. म्हणजेच काय, तर होल डिग्री तुमची मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये होणार आहे, हिंदी किंवा बायलँग्वेज प्रोग्राम नसणार आहे. क्लिअर. एलिजिबिलिटी काय, 12वी सायन्स पाहिजेत, 50% ओपन कॅटेगरीसाठी, रिझर्व कॅटेगरी 47.5%. नीट या मार्क्सवरतीच ॲडमिशन होणार आहे. आता नीटचा कट ऑफ किती आहे सर, तर सद्यस्थितीमध्ये आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार किंवा आतापर्यंत ओपनचा कट ऑफ असेल 213 मार्क्स आणि रिझर्व कॅटेगरीसाठी असेल 177. जो कट ऑफ आपला नीटचा आलेला आहे त्या पद्धतीनं हा कट ऑफ असेल. या कट ऑफवरचे विद्यार्थी ॲडमिशनसाठी एलिजिबल होणार आहेत. लक्षात आलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया. चला पुढे. आता महत्त्वाचं म्हणजे काय की सर, महाराष्ट्रात मग गव्हर्नमेंट कॉलेज कोणकोणते आहेत आणि खाजगी कॉलेजेस कोणकोणते आहेत. तर या ठिकाणी प्रामुख्याने बघा, महाराष्ट्रामध्ये जे 6 कॉलेजेस आहेत ते आपण अगोदर बघूयात की हे जे 6 कॉलेजेस आहेत हे कोणकोणते आहेत. तर प्रामुख्याने मापसू ज्याला आपण म्हणतो
महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी नागपूर. मापसूच्या अंतर्गत हे जे कॉलेजेस चालतात यामध्ये सर्वात पहिलं कॉलेज आहे नागपूर वेटरनरी कॉलेज, जे की युनिव्हर्सिटी कॅम्पसला आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात सर? रिजन म्हणजे काय तर ए रिजन आहे. ए रिजन मध्ये आपलं मापसू युनिव्हर्सिटी येते आणि त्याच्यामध्ये येणारे जिल्हे आहेत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम. ए रिजन टोटली विदर्भ डिव्हिजन ज्याला आपण म्हणतो विदर्भ, या विदर्भ डिव्हिजनसाठी आपला ए रिजन पूर्ण कव्हर होतो. बरोबर आहे. ए रिजनसाठी मग सीट इंटेक किती आहेत सर या कॉलेजसाठी? तर 80 + 20 सीट्स आहेत. 80 सीट जे आहेत ते इंटेक कॅपॅसिटीनुसार आपल्याला पाहायला मिळतात. 20 सीट जे आहेत त्या VCIच्या काउन्सिलमधून ज्या स्टेट सेंट्रलचे एक्झामिनेशन होतात त्यातून आपल्याला भरताना पाहायला मिळतात. आता यातही पुढे गेलात, युनिव्हर्सिटी कोटा आहे सर. 68 जागा युनिव्हर्सिटी कोट्याच्या आहेत आणि 17 कोटा ज्या आहेत, 17 जागा ज्या आहेत त्या स्टेट कोट्याच्या आहे. म्हणजेच आर साठी 68 जागा आहेत आणि स्टेट कोट्यासाठी 17 जागा आहेत. VCI कोटा 12 + 3 म्हणजे 15 जागा तुमचा VCIचा कोटा आहे. आणि जम्मू आणि काश्मीरचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी 1 जागा त्या ठिकाणी आहे. आता पुढचं महत्वाचं रिजन म्हणजे कोणतं तर बी रिजन. आता बी रिजन म्हणजे काय? नागपूर झालं, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होतं आणि मुंबईला पावसाळी अधिवेशन वगैरे होतात. तर बॉम्बे वेटरनरी कॉलेज, गोरेगाव, मुंबई त्याला आपण बी रिजन म्हणायचं. जे ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजेच काय तर कोकण रिजन. कोकण रिजन म्हणजेच बी रिजन असं लक्षात घ्यायचंय. या ठिकाणी 100 जागा आहेत. 85 जागा युनिव्हर्सिटी कोट्याला आहेत आणि VCI कोट्याला 15 जागा आहेत. 5 जागा गोवा स्टेटसाठी आहे कारण तिथून बाउंड्री लाईन आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे. आर कोटा, स्टेट कोटा त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आता पुढचं आहे बघा सी रिजन. सी रिजन कोणतं आहे तर क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्सेस, शिरवळ, सातारा. शिरवळ, सातारा या सी रिजन मध्ये सांगली, नगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि नंदुरबार असे सगळे डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी येतात. 60 + 15 जागा त्या ठिकाणी आहे. 60 जागा इंटेक आहे, ज्यापैकी 51 जागा तुमच्या युनिव्हर्सिटी कोट्यासाठी, 13 जागा स्टेट कोट्यासाठी आहे आणि 9 + 2 11 जागा ज्या आहेत त्या तुमच्या VCI कोट्यासाठी पाहायला मिळतात. आता पुढचं आहे डी रिजन. आता डी रिजन म्हणजे कोणतं तर हे येतं मराठवाड्यासाठी विशेष करून. मराठवाडा रिजन कोणतं तर कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्सेस परभणी आणि कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्सेस उदगीर. मराठवाडा रिजनमध्ये 2 कॉलेजेस आहेत. यामध्ये आता तुमचे नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली. यासाठी जे पहिलं कॉलेज आहे परभणीचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी 100 सीट्स आहेत आणि या ठिकाणी उदगीरचं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी पुन्हा 80 सीट्स आपल्याला पाहायला मिळतात. मग युनिव्हर्सिटीसाठी 68 + 17 आणि 54 + 14. आता हे झालं टोटल सीट्स. आता टोटल सीट्स किती आहेत या ठिकाणी बघा आपण 464 आपल्याला टोटल इंटेक कॅपॅसिटी दिसते. 406 जागा ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटी कोट्यासाठी आहेत. 58 जागा ज्या आहेत त्या VCI कोट्यासाठी आहेत. अशा पद्धतीने हे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न एक सर महाराष्ट्रात प्रायव्हेट कॉलेज सुरू झालेत ते कोणकोणते आहेत तर ते खात्रीनिशी बघा किंवा बातमीनुसार बघा. हे जे ॲग्रोवन सकाळ ॲग्रोवनला आलेली 23 जूनची बातमी आहे. यामध्ये प्रामुख्याने 4 कॉलेजेसला सध्या परवानगी मिळालेली आणि 5 एक जे कनेरी मठचं आहे त्याला सुद्धा परवानगी मिळाली. तर नंबर 1 आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की MGM छत्रपती संभाजीनगर. नंबर 2 परिक्रमा श्रीगोंदा अहिल्यानगरमध्ये येत आहे. नंबर 3 यशोदीप मुरबाड ठाणे. त्यानंतर नंबर 4 ज्या ठिकाणी आपल्याला तात्यासाहेब कोरे यांचं आपल्याला कॉलेज पाहायला मिळतं. परिक्रमा इन्स्टिट्यूट झालं तात्यासाहेब कोरे यांचं कोल्हापूर. आणि शेवटचं आहे तुमचं 5 नंबरचं कनेरी मठ कोल्हापूर. कनेरी मठ ओके काळ सिद्धेश्वर महाराजांचं कनेरी मठ कोल्हापूर हे कॉलेज आहे. तर अशा या 5 संस्थेला परवानगी मिळालेली आहे. त्याची फी स्ट्रक्चर अजून महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जे आहे मापसू त्यांच्याकडनं आलेली नाही, परंतु फी स्ट्रक्चर 7 ते 8 लाख रुपये पर इयर राहण्याचे चान्सेस आहेत. तर हे झालेत कॉलेजेस. प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा सुरू झालेले आहेत. आता यापैकी जे पहिलं कॉलेज आहे MGM छत्रपती संभाजीनगर हे आपलं शेवटच्या म्हणजे डी डिव्हिजनमध्ये येणार आहेत, ज्यामध्ये मराठवाड्यातील सगळे विद्यार्थी ॲप्लिकेबल असतील. बरोबर आहे. मग त्या रिजननुसार आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी पाहायला मिळतील. आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगतोय की या वर्षाची ॲडमिशन प्रोसेस लगेच 8 ते 10 तारखेला सुरू होते, ज्यामध्ये ॲडमिशन फॉर्म भरणे, काउन्सिलिंग या सर्व प्रक्रिया राबवल्या जाणार आहेत. लगेचच 15 दिवसाचा तुम्हाला कालावधी दिला जाईल. या 15 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरून अचूक फॉर्म भरून आपल्याला वेटरनरीसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. तर यासाठी आपण मागील 10 वर्षापासून ॲग्रिकल्चर असू देत, फिजिओथेरपी, फार्मसी, नर्सिंग, ॲग्रिकल्चर आणि मेडिसिन या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण काउन्सिलिंग राबवतो आणि तत्पर आणि प्रामाणिक तसेच ट्रान्सपरंट प्रोसिजर आपण राबवतो. यासाठी वेटरनरीसाठी सुद्धा आपण ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू केले, ज्याची फीस फक्त आपण 4,999 रुपये ठेवलेले.
शिक्षाश्री एज्युकेअर नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल. ऍप्लिकेशनमध्ये वेटरनरी काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करायचं आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला काय मिळेल तर कॉलेज सिलेक्शन, त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणे, कट ऑफ आणि रँक अनालिसिस सर्व माहिती तुम्हाला मिळेल. चॉईस फिलिंग सपोर्ट मिळेल, डॉक्युमेंट गायडन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि एक्सपर्ट काउन्सिलिंग. तुमचे किती रिजन राऊंड झालेत आणि किती स्टेट राऊंड झालेत तरी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. त्यामुळं स्टार्ट टू एंड whenever your dream college should be achieved, then and therefore we'll skip from your process. So we are with you for the admission process. सर्व ऍडमिशन प्रोसेससाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यामुळे शिक्षाश्री एज्युकेअर ॲप इन्स्टॉल करा आणि 4,999 रुपये भरून आपण लगेच काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. आता हे ॲप कशा पद्धतीने आहे तर हाऊ टू परचेस, प्ले स्टोअरवरती जायचं आहे. शिक्षाश्री एज्युकेअर नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. मोबाईल नंबर टाका, तुमचा कोर्स सिलेक्ट करा, वेटरनरी सायन्स काउन्सिल. क्लिक बाय नाव, कंप्लीट पेमेंट करा आणि स्टार्ट लर्निंग इन्स्टंटली. अशा पद्धतीने तुम्ही गेलात तर तुम्हाला वेटरनरी सायन्सेससाठी ते गव्हर्नमेंट कॉलेज असू देत की प्रायव्हेट कॉलेज असू देत, स्कॉलरशिप, एज्युकेशनल लोन, पूर्ण कॉलेजविषयी माहिती आणि ॲडमिशनची सर्व प्रक्रिया, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, स्टेट कोटा, रिजन कोटा या सर्व गोष्टींची माहिती आणि ॲडमिशनपर्यंत सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. आणि ॲडमिशन नंतर सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज्युकेशनल लोन जर लागत असेल त्यासाठी सुद्धा आपण सहकार्य करणार आहोत. आता पुढची गोष्ट बघा की ऍप्लिकेशन फॉर्म एक टेंटेटिव्ह कधी सुरू होतील सर, बरोबर आहे. तर टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी बघा की मागच्या वर्षी जी डेट आली होती ती अवेलेबिलिटी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 2 जुलैला आलेली आपल्याला पाहायला मिळते. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन 12, म्हणजे अगदी 10 दिवसाचा कालावधी ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी दिला होता. म्हणजेच आपण या वर्षी जरी पकडलं तरी 15 दिवसाचा जास्तीत जास्त कालावधी मिळू शकतो. लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ हार्ड कॉपी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म इन केस ऑफ जम्मू काश्मीर. डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हु अपलोडेड द डेफिसिएंट रॉंग कॅन्डिडेट 16. अशा पद्धतीनं हे जे शेड्यूल आहे तर हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की अगदी 8 ते 10 तारखेला ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याचे चान्सेस आहेत. 8 ते 10 ऑगस्ट लिहून घ्या. जास्तीत जास्त 15 ऑगस्ट पर्यंत ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया वेटरनरी सायन्ससाठी सुरू होणार आहे. त्यानंतर आता रिझर्वेशन कसं असतं सर, कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स रिझर्व असतात तर अनरिझर्व सीट जे आहेत त्या फक्त 30% सीट्स आहेत. त्यानंतर SC साठी 13% रिझर्वेशन ॲज इट इज आहे. ST साठी, शेड्यूल ट्राईबसाठी 7% आहे. विजेसाठी 3% आहे. त्यानंतर NTB साठी 2.5% आहे. NTC साठी 3.5% आहे आणि NTD साठी 2% आहेत. त्यानंतर OBC जे विद्यार्थी आहेत त्यांना 19% आहे. EWS साठी 10% आणि SCBC साठी 10%. अशा पद्धतीचं व्हर्टिकल रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. आधार डॉक्युमेंटमधून काय मिळतं का तर ते या ठिकाणी बघा. ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटला 6% रिझर्वेशन आहे. शेतकरी असला दाखला काढून घ्या. फ्रीडम फायटरला 2% आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड PAP जर तुमच्याकडे असेल तर त्याला 4% रिझर्वेशन आहे. आणि डिफेन्स पर्सन जर सैनिकाचं पाळलं असेल तर त्याला 2% रिझर्वेशन आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुमचं 14% आहे. त्याच्याही पलीकडे 30% रिझर्वेशन जे आहे ते महिलांसाठी राखीव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स काय आहेत, फॉर्म कुठून भरायचा आहे किंवा प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे तर स्पेशली www.mapsu.ac.in या साईटवरती आपल्याला फॉर्म भरायचे. पेमेंट किती करायचं तर 1,000 रुपये ओपन कॅन्डिडेटसाठी आणि 700 रुपये अनरिझर्व कॅन्डिडेटसाठी 700 रुपये रिझर्व कॅन्डिडेटसाठी आपल्याला भरायचे आहेत. त्यानंतर पुढील आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सायलेंट फीचर्स ऑफ वेटरनरी एज्युकेशन. यामध्ये डिपार्टमेंट कोणकोणते असतील सर तर वेटरनरी अनाटॉमी असते, फिजिओलॉजी असते, बायोकेमिस्ट्री आहे, फार्मॅकोलॉजी, टॉक्झिकॉलॉजी आहे, पॅरासिटॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, पब्लिक हेल्थ, न्यूट्रिशन, जेनेटिक्स अँड ब्रीडिंग, प्रोडक्शन मॅनेजमेंट, लाईव्हस्टॉक प्रोडक्ट, टेक्नॉलॉजी, गायनेकॉलॉजी, सर्जरी, मेडिसिन अशा प्रकारचे वेगळे डिपार्टमेंट पाहायला मिळतात. आता सर याच्यामध्ये सीट पॅरामीटर कसे असतात, सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने असतात ते एक महत्त्वाचं आहे. तर आपण या ठिकाणी समजून घ्या की पहिलं जे कॉलेज आहे आपलं ए रिजन आपण ज्याला म्हटलं होतं नागपूर वेटरनरी कॉलेज, 47 सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्या रिजन कोट्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे वाटलंच तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकतात. लास्ट इयरचा जो कटअप आहे तो आपण या ठिकाणी बघतो किंवा सीट मॅट्रिक्स आपण या ठिकाणी बघतोय की AG साठी अनरिझर्वसाठी 1च जागा सुटली होती, PAP साठी 1 सुटलेली, त्यानंतर जनरल गर्ल्ससाठी 4 जागा सुटल्यात, बोथसाठी 8 आणि टोटल गर्ल्ससाठी 4 आणि बोथसाठी 10 आणि त्यानंतर ग्रँड टोटल 14 जागा या ठिकाणी अनरिझर्वसाठी सुटल्या होत्या. बाकीच्या वेगवेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अकोला कॉलेजसाठी 56 सीट्स रिजन कोट्यासाठी आहेत, 59 मुंबई वेटरनरी कॉलेज 36 सीट्स क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेजसाठी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याचं रिझर्वेशन आहे. आता सेम सीट मॅट्रिक्स हे प्रायव्हेट कॉलेजसाठी सुद्धा असणार आहे. रिझर्वेशन पॅरामीटरनुसार प्रायव्हेट कॉलेजसाठी सुद्धा असेल.
आता मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची, बरेचसे विद्यार्थी आणि पालक विचारतात सर प्रायव्हेट कॉलेजची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशी होईल. तर मला हे जाणून घ्यायचं किंवा तुम्हाला पुन्हा एकदा वारंवार सांगायचं की जसे गव्हर्नमेंट कोट्याचे राऊंड होतात त्याच पद्धतीने प्रायव्हेट कॉलेजसाठी राऊंड होतील, त्याच पद्धतीने सर्व सीट मॅट्रिक्स असेल, रिझर्वेशन पॅरामीटर असेल, सर्व राऊंड त्या पद्धतीने होतील. शिष्यवृत्ती सुद्धा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जो कॉलेज असतील त्यासाठी सर्व शासकीय नियमानुसार 40 सीटसाठी शिष्यवृत्ती लागू राहील. कारण जे काही सेमी कॉलेज आपण ज्याला म्हणतो किंवा प्रायव्हेट कॉलेज ज्याला आपण म्हणतो, इथं 80 सीट्स त्या ठिकाणी राहणार आहेत. 40 सीट्स ज्या आहेत त्या कॅप राऊंडमधून होणार आहेत आणि 40 सीट ज्या आहेत तुमच्या त्या मॅनेजमेंट कोट्यातून होणार आहे. आता मॅनेजमेंट कोटा कसा होणार आहे तर याच्यासाठी सुद्धा माफसूस स्पेशल राऊंड त्या ठिकाणी घेणार आहेत. हायेस्ट स्कोर ज्याचा असेल, ज्याचं मेरिट जास्त असेल अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यातून सुद्धा सीट्स मिळणार आहेत. परंतु मॅनेजमेंट कोट्याची फीस जी असेल ती वेगळ्या प्रकारची फीस असेल, ती प्रॉस्पेक्टस आल्यानंतर डिक्लेअर होईल. या मॅनेजमेंट कोट्याच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप मिळणार नाही. फक्त हे जे 40 राऊंड कोट्यातून विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सर्व शासनाच्या शिष्यवृत्ती देय केल्या जातील किंवा लागू असेल. तर जे विद्यार्थी आता कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. SC असेल, ST असेल, VJNT असेल अशा विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस आणि एक्झामिनेशन फीस भरायला लागते. शिवाय गर्ल्स कॅन्डिडेट असेल त्यांना सुद्धा फक्त डेव्हलपमेंट फीस भरायला लागेल. त्यामुळे कितीही प्रायव्हेट कॉलेजची फीस असली तरी तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. OBC, EWS आणि ACBC असेल तर त्यांना ट्युशन फीसच्या 50% फीस राहील. त्यामुळे शासकीय कॉलेजची फीस जर पाहिलं तर फक्त 63,500 रुपये शासकीय कॉलेजची फीस आहे. याच्यातून सगळ्या स्कॉलरशिप तुम्हाला येतात. जर तुमचा स्कोअर 450 प्लस असेल तर 100% शासकीय कॉलेज तुम्हाला मिळते. आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर विचार आपण केला तर प्रायव्हेट कॉलेजची फीस तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 6 ते 7 लाख रुपये राहू शकते. त्यातून मग आपल्याला त्या पर्सेंटाईलनुसार स्कॉलरशिप मिळणार आहे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात सर? मराठीमध्ये दिलेले आहेत. 12वीची गुणपत्रिका तुम्हाला लागेल, नीटचं मार्कशीट लागेल, TC लागेल. त्यानंतर तुमचं 10 वर्षात जर तुम्ही या ठिकाणी अदर स्टेटला राहत असाल तर 3 वर्ष या ठिकाणी राहिल्याचं रेसिडेन्शियल किंवा डोमासाईल लागेल. त्यानंतर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाने दिलेलं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जर तुमच्या आजी आजोबाच्या नावाचं सैनिक प्रमाणपत्र आहे, स्वातंत्र्य सैनिक, ते सुद्धा चालेल. जर जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याने दिलेलं संरक्षण कर्मचारी प्रमाणपत्र असेल तर ते डिफेन्स कोट्यासाठी लागेल, डिफेन्स पर्सन. त्यानंतर जिल्हा अपंगत्व प्रमाणपत्राचं जे आहे ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेलं पाहिजेत. तहसीलदार यांनी दिलेलं AG सर्टिफिकेट लागेल, ज्याला आपल्याला 6% रिझर्वेशन आपण पाहिलं, तहसीलदार सहीचं पाहिजेत. त्यानंतर जम्मू काश्मीरचं असेल तर तिथलं रेसिडेन्शियल सर्टिफिकेट, नोकरी करत असल्यास NOC सर्टिफिकेट लागेल आणि NRI कोटा. याही पहिले डॉक्युमेंट जे लागतात ते लागतात तुमचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, इन्कम सर्टिफिकेट आणि अदर रिझर्वेशन जेवढे तुमचे डॉक्युमेंट्स असतील तेवढे. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे वेटरनरीच्या सीट्स कन्फर्म होत आहेत. काउन्सिलिंग बॅच सुरू झाली आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आपण चालू केलेले आहेत. त्यातून ॲडमिशन आपण विद्यार्थ्यांना कन्फर्म करण्यासाठी प्रोसेस राबवत आहोत. आमचं MGMचं वेटरनरी सुद्धा कॉलेज आलेलं आहे, ज्यामध्ये सुद्धा ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी एन्क्वायरी सुरू झाल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी फक्त 4,999 रुपये फीस आहे. परंतु तुमचं वेटरनरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं शिक्षाश्री एज्युकेअर नावाचं तुम्हाला ॲप दिसेल, ते डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, मोबाईल नंबर टाका, त्यानंतर कोर्स सिलेक्ट करा, वेटरनरी काउन्सिलिंग, पेमेंट करा आणि पुढची प्रोसेस सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, अशा प्रकारचे वेटरनरीचे सर्व डिटेल व्हिडिओ आपण येणाऱ्या काळात सुद्धा टाकणार आहोत. उद्याचा जो व्हिडिओ असेल किंवा येणारा जो व्हिडिओ असेल तो वेटरनरी नंतर कोणकोणत्या संधी असतात किंवा ॲडमिशन घेत असताना अजून काय काय काळजी घेतली पाहिजेत याविषयी इत्थंभूत माहिती दिली जाणार आहे. तरी पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता सुद्धा ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया लगेच 8 ते 10 तारखेपासून सुरू होण्याचे चान्सेस आहेत. लगेच सर्व डॉक्युमेंट्स तयार करा. यासाठी लागणारी सर्व मदत देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आपलं वेटरनरी डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करा. थँक्यू सो मच.